तर विषय असा आहे की मंडणगड स्टँडवरती कायमस्वरूपी आम्हाला एक ट्रॅफिक पोलीस मिळाला पाहिजे, कारण भरपूर आता रस्त्याचं काम पण चालू आहे आणि ट्रॅफिक पण बरंच होतं आणि वाहनं पास केली जातात. त्याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक जाम होतं, अपघात होण्याची शक्यता आहे. कारण त्याच रस्त्याला जिथे रस्त्याचं काम चालू तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कॉलेज, एस पी कॉलेज असे सगळे महाविद्यालय आहेत आणि जवळजवळ 1000 मुलं तिथं शिक्षण घेत आहेत. तर विषय काय होतो की ट्रॅफिक एवढं जाम होतं की माणसाला चालायला तिथे जागावर होतं. तर एक हवालदार म्हणजे तुमचा आणि ट्रॅफिक पोलीस आणि एक होमगार्ड कायमस्वरूपी दिलात तर बरं होईल. आतापर्यंत त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार किंवा पोलीस तुम्हाला काही दिसलेच का? कारण असं आहे, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा नेहमीच ठेवला जातोच. पण हे रस्त्याचं जे काम आहे त्या कन्स्ट्रक्शनला आम्ही किती सांगितलेलं आहे, जे काम ज्या वेळेला करणं आवश्यक आहे ते तुम्ही त्याचं ताबडतोब पूर्तता करून घ्या. आता सध्याच्या परिस्थितीला जे काय ट्रॅफिकच्या पोलिसांचा काही दोन दिवस बाहेर गेलेला आहे आणि इतर दुसरे पण पोलीस वगैरे आपल्याकडे तिथं आपण नेमतच असतो. ट्रॅफिक जाम झालं तर एक्स्ट्रा पॉवर लावून आपण ते पण क्लिअर करत असतो. हे सगळ्या गोष्टी आपण करतो. फक्त व्यापारी म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या दुकानाच्या समोर एखादं वाहन लागत असेल त्याला सांगायला पाहिजे की बाबा इथं पोलीस 1000, 1500, 2000 फाईन मारतात, तू लावून नको असं सांगितल्यानंतर ते काय लावणार? बरोबर आहे का? प्रत्येक वेळेला पोलीस त्या ठिकाणी आपला आता त्या कुठं वाहन लावले काय लावले, आता 16पेक्षा जास्त गुन्हे आपण बाजाराला आता केला म्हणून दाखल केलेले आहे. आता सध्याच्या घडीला काही व्यापाऱ्यांची दुकानं सोडून दुकानाच्या बाहेर बऱ्याच गोष्टी ठरले. तर तसं नाही करायला पाहिजे. शेवटी कसं आहे, ट्रॅफिकचं सवयी ठेवणं, वाहतूक सवयी ठेवणं जसं पोलीस किंवा इतर घटक पण केला जातो, सगळ्यात मिळून ते काम करायला पाहिजे. आपण नेहमीपणे मध्यंतरीच्या काळामध्ये तर 4-4-6-7 पदवी नेमली होती. बरोबर आहे, बघित असेल तुम्ही. त्याचं कारण असं की आपल्याकडे बँकावर विषय उपलब्ध होईल तसं आपण नेमत असतं. तरीसुद्धा आता तुम्ही जे काही सांगितलं नाही त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी करून नेहमीच असतोच आणि त्याचं टायमिंगमध्ये असलं पाहिजे, कारण काय त्यावेळेस नसतात, दुपारच्या दरम्यानपर्यंत असतात. दुपारनंतर वेळेत आणि सकाळचा गरजेचा टाइम साधारणतः 12 वाजता रोडला जेवढ्या याच्यात काय होतं, गाड्या उभ्या केल्यानंतर स्थानिक समजा म्हणून सांगायला गेलं त्या गाडीवाला त्याचा राग येतो. ऐकून घ्यायचं फरक आहे ना. त्याला हे आता मी स्वतःची गाडी एक ठिकाणी पार्क केली होती, त्यांनी हळूच बाहेर काढायची झाल्याला 1500 रुपये फाईन आहे. बॅक कोर्ट मुंबईला गेलो होतो. मग मी त्याला काहीच बोलू नाही सांगितलं, मी सरळ गाडी होती बाजूला काढते, कारण मला माहिती आहे 1500 रुपये फाईन मी भरायच लागणार. तुम्ही काय करा, जरा आपल्याकडे सगळे व्यापारी संघटना मिळून थोडंफार कॉन्ट्रिब्युशन काढून आपल्याकडं ते रस्त्याचं तसं ते काम करायचं काम पूर्ण झाल्यानंतर थोडं CCTVचं जाळं काय बसवता येते का बघा, जेणेकरून आपल्याला त्या माध्यमातून सगळ्या गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये लपलेले. जर ते सावर्ड्यामध्ये मिळतो त्या ठिकाणी व्यापारी असोसिएशन लावतात, ते करून आपण जवळजवळ 15-16 कॅमेरे बसवले होते. त्यानंतर देवगडमध्ये बसवले, राजापूरला बसवले होते. त्याचप्रमाणे आपल्याकडे सुद्धा या ठिकाणी थोडंसं सगळ्यांनी मिळून सहकार्य करून ते बसवलं तर चांगलं होईल. त्याच्यामुळे एक तर तुम्हाला होईलच फायदा, त्याच्यानंतर आपला पोलीस किंवा इतर पब्लिक सगळ्या दृष्टीनं ते चांगलं आहे. सर काय माहिती आहे का, आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आणि मागच्या जे PI होते त्याच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आम्ही आशापुराच्या बाजूला ते CCTVचे जे यंत्रणा बसवलेले आहे, पण ते तुमच्या ताब्यात आम्ही दिल्यानंतर ते मेंटेनन्स कोणी करायचं? आता ते जी बसवलेली जी CCTV आहे तो जवळजवळ 2 वर्ष 3 वर्षाची तो बंद आहे. मंडणगड नाक्यावर CCTV आहे ना बसवलेलं. तुम्ही ते CCTV बसवून ते आमच्याकडे हँडल करून ते आमच्याकडे शक्य होत नाही. तुम्ही आता तुमच्या पत्र समितीच्या माध्यमातून वगैरे बसून घ्यायला पाहिजे, तर ते शक्य आहे. नगरपंचायत वतीने होईल, ते आज ना उद्या होईल, त्याचा विषय नाही. पण ज्या आता गरजेच्या गोष्टी आहेत किंवा ज्याचा बघा ST स्टँडला पूर्ण मोठे डूम बसवलेले आहेत आम्ही, बरोबर ना, त्याच्यामुळे पूर्ण ST स्टँड कव्हर झाले. मंडणगड नाक्यावर पूर्ण बाणकोट रोड, नगरपंचायत रस्ता आणि बिंगोली रस्ता हे तिन्ही रस्ते कव्हर झालेच आहे. पण तो बंद झाल्यामुळे आपल्याकडे जास्त कुठं आउटसाईडला बसवायची आवश्यकता नाही. तुमच्या शुभम एक्सप्रेसला पासून का नाही आपल्या याच्यासारखं खाली होतं एवढ्या याच्यामध्ये बसवलं तरी चांगला चांगला आहे. आमच्याकडून काय लागतं मला आम्हाला आम्ही करूपर्यंत ते जर करून घेतलं तर ते खूप चांगलं होईल.
भले आपल्या इथं बाकी इतर गुन्हेगारी कमी आहे आज ते कमी असते तरी आपण ते प्रिकॉशन विनंती साहेब एवढीच आहे. एवढं विषय राहिला तुम्ही मागाशी म्हटलं ना की मंडळवेळला आपला ट्रॅफिक हवालदार असतो पण सर तो असतो बरोबर आहे. एक मिनिट ऐका हे राजू तर असतो तो फक्त सणवारी असतात किंवा जास्त ट्रॅफिक ज्या दिवशी काही असेल ना त्या दिवशी असतात. आमचं सगळ्यांचं असं प्रामाणिक म्हणणं आहे की तो ट्रॅफिक हवा तो द्याल आम्हाला तो कायमचा वर्षाचे 12 महिने असू द्या तो ट्रॅफिकचं सांभाळेल आणि एसटीकडनं सुद्धा जो प्रवासाचे तिथे काही वाद छोटे मोठे होतात ना तर ते तिथं राहील तो आणि त्यामुळे दहशत राहील म्हणजे शहरच्या बाणावर देखील दहशत राहील आणि त्याला शिस्त आहे पार्किंग सुद्धा शिस्त येईल त्याला. आणि दुसरं एक काय म्हणजे ट्रॅफिक का होते साहेब गटर झाले उंच रस्ता आहे खाली तर रोड अप्रोच कुठे कुठे पंचायत कर्मचाऱ्यांची वरून रस्त्यावर उभे राहतात MSCBच्या कर्मचारी रस्त्यावर उभे राहतात. जिथे इथे रोड अप्रोच आहे PWD जायला रस्ता नाही आहे पहिलं ट्रॅफिक हे होत नव्हतं तर जिथे रोड अप्रोच आहेत तिथे आत जायला नसेल तर तो अक्षय वर्षाला तुम्ही हे सांगा की ते करून द्या म्हणून कारण रस्ता झाला आहे पण 2-2, 3-3 वेळा गाडीच जाणार नाही. आणि आतापर्यंत बरीचशी नोटीस पातळीवर त्यांना केलेलं आहे कुठल्या ठिकाणी काय सुधारणा करायला पाहिजे आणि काय जेव्हा साईन बोर्ड असेल दिशादर्शक फलक असतील छोटे मोठे स्पीड ब्रेकर असतील किंवा नंबर स्ट्रीप असतील या सगळ्या गोष्टीच्या पत्र्यावर केलेलं आहे त्याचा आता सध्या पाऊस आहे काम चालू आहे इकडे तिकडे त्या हिशोबाने तुमची पालवणी चेकपोस्टला जी चेकपोस्ट आहे पालवणी चेकपोस्ट आपल्या फाट्यावरती तो देखील आमच्या प्रमुख काटकरांनी तेव्हा पुढाकार घेऊन स्वतः आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या निधीतून तो बांधून दिला तुम्हाला बांधून दिला नाही चांगलं बरोबर ना बरोबर ठीक चालेल ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद.